दुसरं, अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत. ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत माझ्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे मी एकटा नाही. आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे मी एकटा नाही. ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत. त्यामुळे मला ते एकटं, आणि मला सवय एकटं लढायचं, त्याची पण ते काही काळजी करू नका. त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे, काही लोक ऐकतील, काही लोक नाही ऐकणार, काही लोक गप्प बसतील. यामध्ये तुम्ही एकटे पडलेले वाटतात का स्वतःला? मी एकटं महसूस करत नाही, मला वाटत नाही. माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे मी एकटा नाही. दुसरं, अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत. की नको, न बोलतासुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं, किंवा त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू. त्यामुळे मला ते एकटं, आणि मला सवय एकटं लढायचं, त्याची पण ते काही काळजी करू नका. आता तो जे आहे, जे गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात, ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत, तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे, मोर्चा तर काढू शकतात कुणी, शांततेनं काढायला काही हरकत नाही. परंतु किती, कसा, कोणाला बरोबर घेऊन, पुढे काय आहे, हे सगळं जे आहे शासन त्या वेळेला ठरवतं, त्या वेळेला ते निर्णय घेतं. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. ज्या प्रकारे जरांगे पाटलांच्या सभा झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांच्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी सभा पार पडलेल्या आहेत. आणि आता छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत देखील आमदार आहे. त्यांच्या निशाणा त्यांनी साधलेला आहे. आणि आरक्षण बचाव सभेतून भुजबळांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे, जरांगे पाटलांवर टीका केली आहे, बेवड्या म्हणत त्यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका करत असताना ओबीसी बांधवांना जाहीर आव्हान केलेलं होतं की येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी विरोधात जो बोलेल त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहू नका, असं आव्हान छगन भुजबळ यांनी केलेलं होतं. यावेळेस त्यांनी असं देखील म्हटलेलं होतं की आता मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत काही आमदार देखील आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही हे कित्येकदा सांगितलं आहे, मात्र ज्या प्रकारे झुंडशाही चालू आहे त्याला आमचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे मराठा समाजाला देता त्याचप्रमाणे आम्हालाही द्या, कारण त्यांना हजारो कोटींमध्ये योजना मिळतात, मात्र ओबीसींच्या वाट्याला काय येतं असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला. त्यामुळे ते म्हणाले की जसं त्यांना देता तसंच आम्हालाही द्या, अशा शब्दात त्यांनी सरकारसह जरांगे पाटलांचा समाचार घेतलेला आहे. छगन भुजबळ एकटा खातोय असं जरांगे पाटील किंवा मराठा समाजाचं म्हणणं आहे. ओबीसीचं आरक्षण छगन भुजबळ एकटा खातोय अशी टीका मनोज जरांगे पाटील माझ्यावर करतात असं ते स्वतः म्हणालेत. आणि अशी टीका त्यांनी यावेळी केली. छगन भुजबळ एकटा खातोय असं हा जरांगे म्हणतोय, पण त्याला मराठा समाजासाठी सरकार काय करतं हे माहिती आहे का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केलेला आहे. त्यामुळे टीका करताना जरा विचार करून बोलत जा असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे. तू खातोस ना तुझ्या सासऱ्याच्या घरचं, असं देखील छगन भुजबळ म्हणालेले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आपल्यावर हा भुजबळ एकटा खातोय अशी टीका जरांगे करतायत अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी एकेरी शब्दाचा उल्लेख करत तू खातोस ना सासरच्या घरचं म्हणत त्यांनी देखील निशाणा साधलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील निशाणा साधलेला आहे. आधीच मरकट, त्याच्यामध्ये मद्य प्यायला आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा तीव्र होताना आता दिसून येऊ लागलेला आहे. छगन भुजबळ यांच्या भाषणातून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला होता. यावेळी त्यांनी त्यांच्यावरती टीका करताना दारूच्या वाक्प्रचाराचा वरून टीका केलेली होती. जरांगेंचा उल्लेख करत आधीच मरकट, त्यामध्ये मद्य प्यायलेला अशा शब्दात त्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. बेवड्या तू तुझी तब्येत सांभाळ असा टोला देखील त्यांनी लगावलेला होता. त्यामुळे ते आणखी हा वाद चिघळणार असल्याचं देखील
लक्षात आलेलं होतं. त्यानुसार देखील खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांवरती चिखलफेक करण्यात आली होती. जरांगेला सांगा ही चूक आहे असं ते म्हणाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाणारी दादागिरी, मराठा आरक्षणासाठी चाललेली दादागिरी ही चूक आहे, कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणं ही चूक आहे हे जरांगेंना कुणीतरी सांगितलं पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हणाले होते. आणि पुन्हा एकदा लायकी आणि जरांगेंच्या एकेरी उल्लेखामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली होती. तर मंडळी, रोहित पवार यांनी देखील आता छगन भुजबळ यांचा समाचार घेतलेला आहे. ते म्हणालेले आहेत की स्क्रिप्टनुसार छगन भुजबळ बोलतात. आता छगन भुजबळांकडून थेट शरद पवार गटाचे आणि अजित पवारांचं नाव घेऊन उत्तर देण्यात आलेलं आहे. राज्यातील ओबीसी समाज संपूर्णपणे माझ्या पाठीशी आहे, मी एकटा पडलेलो नाही असं छगन भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं होतं. तर यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली जाते असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वाद निर्माण होतोय आणि याला कारणीभूत कोण असा सवाल रोहित पवार यांनी केलेला आहे. आणि या आरोपावर छगन भुजबळ यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले आहेत की मला कोणी स्क्रिप्ट देत नाही, मला शरद पवारांनी कधीही स्क्रिप्ट दिली नव्हती ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली होती, आता मला कोण स्क्रिप्ट देणार असं छगन भुजबळ म्हणाले. ओबीसींचं स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्क्रिप्ट आहे असं छगन भुजबळांनी उत्तर दिलं होतं. तर छगन भुजबळ म्हणालेत की राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे, मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळींची अडचण झालेली असेल, काही मंत्री म्हणाले असतील की भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही, माझी काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर येऊ नका, स्वतंत्र बैठका घ्या, ओबीसी आरक्षण बचावाचा बचाव करा, आरक्षणाचा बचाव करा, ओबीसींच्या आरक्षणाचा बचाव करा आणि हीच भूमिका तुम्ही घ्या. मी एकटाच नाही आहे, माझ्यासोबतही तुम्ही या, बैठका घ्या, पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा असं ओबीसी नेते आणि ओबीसी लढ्यात माझे नेते सोबत येतील, काही जातील, हे चालूच राहणार. काही लोकांच्या अडचणी असू शकतात, मला त्याबद्दल काही रोष नाही आहे. या लोकांनी त्यांचं मन आंबडच्या सभेत मोकळं केलेलं आहे. कुठेही जा, आपण ओबीसींसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालेल, पण ओबीसींच्या आरक्षणाच्या लढ्यात तुम्ही योगदान द्या असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे.